नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। जरांगेंच्या पायी मोर्चाचा पुण्यातला मार्ग बदलावा अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे। पुणे शहरामध्ये जरांगेंचा मोर्चा दाखल झालाय, मात्र जो नियोजित मार्ग आहे तो बदलण्यात यावा अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे। मराठा मोर्चामुळे पुणे शहरामध्ये काही महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होतीये आणि त्यामुळे हा मार्ग बदलण्यात यावा अशी एक प्रस्ताव पोलिसांकडून देण्यात आलेला आहे। जहांगीर रुग्णालयाकडून न जाता सादरबाबा चौकातून हा मोर्चा न्यावा असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। अधिक माहिती आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडून। अभिजित, जरांगे पाटलांचा जो मोर्चा आहे मुंबईच्या दिशेने प्रस्थान केलेला, याच दिशेने पुणे शहरातल्या मुख्य रस्त्यांवरती येणार आहे। मी पुण्यातील येरवडा चौक गुंजन टॉकी चौकाजवळ आहे आणि इथून जो आहे तो अवघ्या काही वेळात जरांगे पाटीलांचा जो मोर्चा आहे तो शहरातील मुख्य रस्त्यात जाईल। आणि इथं हे दोन रस्ते आहेत। एक रस्ता म्हणजे जहांगीर हॉस्पिटलकडनं जो रस्ता मुख्य रस्ता शहरात जातो तो संचेती हॉस्पिटल मार्ग पुढे जो आहे तो पिंपरी चिंचवड शहराकडे जातो। इथल्या रस्त्यावरून हा नियोजित मोर्चा जाणार आहे। पण पुणे पोलिसांकडून जे आहे जरांगे पाटील यांना एक विनंती करण्यात आलेली आहे की सादरबाबा चौकातनं जो रस्ता आत्ता स्क्रीनवरती दिसतोय तिथून हा मोर्चा पुढे जो आहे तो सादरबाबा चौकातनं पुढे जाऊन जो संगमवाडीचा पूल आहे त्या पुलाकडून पिंपरी चिंचवड शहराकडे न्यावा। कारण जो जहांगीर हॉस्पिटलचा रस्ता आहे तिथूनच रुबी हॉल क्लिनिक मोठं हॉस्पिटल आहे, मोठं रुग्णालय आहे, पुणे स्टेशनचा तो मार्ग आहे, रहदारीचा तो सगळा रस्ता आहे। त्यामुळे जरांगे पाटलांचा मोर्चा ज्यावेळी त्या ठिकाणी पोहोचेल तिथे मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती मुख्य शहरात होण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे कारण तो जो रस्ता आहे तो विमाननगर असेल, चंदननगर असेल, खराडी असेल किंवा कोरेगाव पार्क असेल, या सर्व मार्गांना शहराशी जोडणारा मुख्य रस्ता आहे। आणि त्यामुळे या जो मोर्चा आहे त्याचा मार्ग बदलून सादरबाबा चौकातनं पुढे संगमवाडी आणि तिथून पुढे पिंपरी चिंचवड शहरात जावं अशी विनंती पुणे पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना करण्यात आलेली आहे। त्यासाठी पुणे पोलीस दलातील काही अधिकारी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। पण आता मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाकडून कुठला मार्ग, जो मार्ग पूर्वीचा आहे जो जहांगीर हॉस्पिटलकडनं संचेती हॉस्पिटल करून पिंपरी चिंचवड शहराकडे जाईल की नवा मार्ग मोर्चासाठी करण्यात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आत्ता येरवडा चौकातील ही सगळी दृश्य पाहतो, याच मार्गावरून अवघ्या काही वेळात हा सगळा चंदननगरचा जो मार्ग आहे इथूनच या रस्त्यावरून मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा जो आहे, आज मोर्चाचा 5वा दिवस आहे, मुंबईकडे सकाळी पुण्यातील वाघोली येथून प्रस्थान केल्यानंतर याच रस्त्यावरून पुणे शहरात येणार आहे। आणि शहरात विविध ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत होणार आहे। मुख्य रस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी क्रेन जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। पण आता याच नियोजित मोर्चाचा मार्ग बदलावा अशी विनंती पुणे पोलिसांकडून करण्यात आली। आता मनोज पाटील जरांगे पाटील यावरती काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर आहे पाटील, ही जिजाऊंची नगरी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण इथं गेलं। त्या शहरामध्ये तुम्हाला मराठा समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत कुठेच पाहायला मिळालं नाही असं चित्र इथं पाहायला मिळतंय। भयान प्रतिसाद आहे, खरंच अफाट अप्रतिम। मराठा समाज इतक्या ताकदीने एक झाला की प्रचंड ताकदीने एक झाला। मराठा समाज, मला माझ्या जातीचा गर्व वाटतो आणि स्वाभिमान सुद्धा। एवढ्या ताकदीनं माझा मराठा समाज एकत्र आला। मला वाटतं मी या जातीत जन्म घेऊन खरंच मी भाग्यवान आहे, त्या जातीत मी जन्म घेतला। दादा, हे पहिल्यांदा चित्र बघायला मिळालं की पुन्हा एकदा अंतराळीनंतर महाराष्ट्रातला मराठा समाज एकजूट ताकदीनं बघतो। इतक्या ताकदीनं मराठा समाज कधीच एकत्र आला नव्हता, परंतु प्रचंड ताकदीनं मराठा समाज एकत्र आला, प्रचंड ताकदीनं। इतका समाज माझा एकत्र आला तर मला माझा स्वाभिमान जागा झाला आणि माझ्या समाजाचंही रक्त सळसळ करायला लागलं की जात प्रचंड ताकदीने एकत्र आली, प्रचंड ताकदीने एकत्र आली। खरंच काय माझं शब्दच नाही बघा जातीविषयी बोलायला, जातीविषयी बोलायला, जातीविषयी बोलायला खऱ्याने शब्द नाही। तर आपण पाहतोय पुणे शहरातली ही दृश्य। जरांगे पाटील यांचा मोर्चा, मराठा मोर्चा आता पुणे शहरामध्ये दाखल झालेला आहे आणि लोणावळ्याच्या दिशेने मोर्चा चाललाय। मात्र जो मार्ग आहे जहांगीर रुग्णालयाकडून जाणारा जो मार्ग आहे त्या ठिकाणून मराठा मोर्चा जाणार होता, मात्र या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। हा एक महत्त्वाचा मार्ग आहे, पुणे शहरातला रहदारीचा मार्ग। त्यामुळे या मार्गावरून न जाता सादरबाबा चौकातून मराठा मोर्चा जावा अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आलेली आहे।
मात्र आता जरांगे पाटलांकडून आणि त्याचबरोबर मराठा मोर्चाच्या समन्वयकांकडून यावर काय निर्णय घेण्यात येतो, मोर्चाचा मार्ग बदलण्यात येईल का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास तरी पुणे पोलिसांनी ही विनंती केली आहे। सध्या खराडीजवळ हा मोर्चा दाखल झालेला आहे। तिथून पुढे कूच करत मोर्चा आता जहांगीर हॉस्पिटल मार्गे पुण्यातून लोणावळ्याच्या दिशेने रवाना होईल। मात्र प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी होतीये। ठिकठिकाणी अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे मोर्चाचा मार्ग बदलण्यात यावा। सादरबाबा चौकातून आता मोर्चा नेला जावा अशी विनंती पोलिसांकडून केली जाते। जरांगेंच्या पायी मोर्चाचा आजचा हा 5वा दिवस। जरांगेंचा हा मोर्चा पुण्यात दाखल झालाय आणि पुण्यामधली ही दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। मोर्चाचा मार्ग बदलण्यात यावा अशी विनंती पुणे पोलिसांकडून जरांगेंना करण्यात येते। जरांगेंकडून यावर आता काय निर्णय घेण्यात येतो ते बघणं महत्त्वाचं असेल। जहांगीर हॉस्पिटलचा चौक आणि या ठिकाणहून जाणारे मार्ग हे पुणे शहरातले रहदारीचे महत्त्वाचे मार्ग आहेत। तर याच संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे आहेत आपल्यासोबत। दत्ता, पुणे पोलिसांनी विनंती केली आहे, मात्र जरांगेंकडून त्यावर काय नेमकी प्रतिक्रिया देण्यात येते? मनोज जरंगे यांचा हा प्रचंड मोठा ताफा आपण बघू शकता की सध्या पुणे शहरातून जातोय। पुणे शहरातून जात असताना सगळीकडे ट्रॅफिक जाम होत असताना आणि पुणे शहराचं जनजीवन विस्कळीत होत असताना सुद्धा पाहायला मिळतंय। त्यामुळे हे जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी पुणे पोलिसांकडून मनोज जरंगे यांना विनंती करण्यात येते की आपला जो मार्ग आहे तो मार्ग वळवावा। पुणे शहराच्या बाहेरून पिंपरी चिंचवड मार्गे आपला जो ताफा आहे तो मुंबईच्या दिशेने घेऊन जावा अशी विनंती करण्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक जे आहे ते मनोज जरंगे यांची भेट घेणार आहे। काही पोलिसांनी यापूर्वीच मनोज जरंगे यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात विनंती सुद्धा केलेली आहे की आपल्या मोर्चाचा मार्ग जो आहे तो वळवावा असं सांगितलेलं आहे। मात्र मनोज जरंगे अजून तरी आपला जो मोर्चाचा मार्ग आहे तो जसा आहे तसाच ठेवण्यावरती ठाम आहेत। खरं तर मनोज जरंगे यांचा मार्ग जो आहे तो येरवडा, संगमवाडी, शिवाजीनगर मार्गे पूर्ण शहरातून ते पिंपरी चिंचवडकडे जाणार आहे। तसं जाण्याऐवजी नाशिक हायवेने पिंपरी चिंचवडकडे जावं अशा स्वरूपाची मागणी विनंती जी आहे ते पोलिसांनी केलेली आहे। मात्र त्या विनंतीला मनोज जरंगे यांनी अद्याप तरी दुजोरा दिलेला नाही। मात्र पुन्हा एकदा पुणे पोलीस मनोज जरंगे यांना या संदर्भात विनंती करण्याची शक्यता आहे। प्रचंड मोठी ट्रॅफिक जाम जी आहे ते पुणे शहरात सगळीकडे पाहायला मिळते। शहर जे आहे ते पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे पोलिसांनी विनंती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र या विनंतीला अद्याप तरी मनोज जरंगे यांनी दुजोरा दिलेला नाही। अगदी काही वेळानंतर मनोज जरंगे या विनंतीला कसा दुजोरा देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मनोज जरंगे यांचा जो हा प्रचंड मोठा अतिविराट मोर्चा आहे तो मुंबईच्या दिशेने ठरलेल्या मार्गाप्रमाणे मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतोय। दत्ता, तुम्ही राहत सोबत, आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहूयात। पुण्यामध्ये दाखल झालेला आहे मोर्चा। आता पुण्यातली ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। नजर जाईल तिकडे हे भगवं वादळ पसरलेलं दिसून येतं। लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी मराठा समाज बांधव एकवटलेले आहेत। मुंबईच्या दिशेने मोर्चा निघालेला आहे आणि मोर्चा सध्या पुण्यात दाखल झालाय आणि अवघ्या 2 दिवसात भगवं वादळ आता मुंबईमध्ये धडकणार आहे। जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी इथून निघालेली मनोज जरंगे यांची मुंबई मोर्चा यात्रा सध्या पुणे शहरात पोहोचलेली आहे। आपण बघू शकता की पुणे शहरातल्या खराडी, कल्याणी नगर परिसरामध्ये ही सगळी यात्रा पोहोचलेली आहे आणि यात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचं पाहायला मिळतं आहे। लाखो लोक या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत, तर हजारो गाड्या सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत। ढोल ताशे वाजवत, नाचत, गाणे म्हणत आणि त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी करत सुद्धा हे लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा प्रचंड मोठा मोर्चा सध्या मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। सध्या हा मोर्चा येरवड्याच्या जवळजवळ पोहोचलेला आहे। येरवड्यामधून हा मोर्चा संगमवाडी मार्गे शिवाजीनगर वरून डांगे चौक, पिंपरी चिंचवड असा करत हा तळेगाव, दाभाडे इथून लोणावळा इथे जाणार आहे। मावळामध्ये सुद्धा मनोज जरंगे यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जाणार आहे। मनोज जरंगे यांचा जर आपण ताफा बघितला तर ना भूतो ना भविष्यती असा इतका मोठा ताफा सध्या पुणे शहरातून निघालेला आहे। मनोज जरंगे हे पुणे शहरात दाखल झाल्यानंतर पुणे शहराची सर्व जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरामन सुशांत सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, पुणे। आणि मराठा मोर्चा आता येरवड्यामध्ये दाखल झालेला आहे आणि या ठिकाणून पुढे पिंपरी चिंचवड मार्गे मोर्चा मावळच्या दिशेने आणि त्यानंतर लोणावळ्यामध्ये मोर्चा रवाना होईल।
तर 2च दिवसात आता हे भगवं वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे. मात्र सध्या पुण्यातली दृश्य आपण पाहतो आहोत. जहांगीर हॉस्पिटल त्यानंतर पिंपरी चिंचवड मार्गे मोर्चा मावळच्या दिशेने रवाना होईल. देशाचे पंतप्रधानांना मान्य केलं आम्ही एसटीचं आरक्षण देऊ म्हणून, पण ते आम्हाला मिळालं नाही ना. 75 वर्षापासून आमचा हा लढा सुरू आहे. आता पंतप्रधान आणून जर आरक्षण मिळत नसेल तर मग आता युनोच्या अध्यक्षाला आम्ही आणू शकतो का, किंवा अमेरिकेच्या अध्यक्षाकडे आम्ही आरक्षण मागू शकत नाही ना. त्यामुळे हे आरक्षण आता न्यायालयामध्येच आम्ही मागितलेलं आहे आणि न्यायालयामध्ये आता त्याची सुनावणी सुरू आहे. त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे सरकारकडून आम्हाला जास्त काही अपेक्षा राहिलेली नाही आता, कारण कुठल्याच सरकारनं सगळ्या सरकारनं आमची फसवणूक केलेली आहे. फक्त आमचं म्हणणं काय होतं की धनगर आणि धनगर एकच आहेत म्हणून आम्हाला सर्टिफिकेट द्यायला चालू करा. जर कुणी चॅलेंज केलं तर आम्ही कोर्टात बघू ना त्याचं काय ते, पण सरकार ते सुद्धा करायला तयार नाही आहे. त्यामुळे कुठलंच सरकार जे आहे ते धनगर समाजाला वाटाण्याच्या अक्षता ज्या आहेत त्या सगळ्या सरकारने दाखवलेल्या आहेत. तुम्ही मगाशी म्हटलात की बच्चू कडू जे आहे ते ओबीसी समाजाच्या किंवा त्यांच्या आरक्षणाच्या ताटामध्ये माती कालवत आहेत. हे पहा, बच्चू कडू यांना सुद्धा ओबीसीने मतदान केलेलं आहे आणि आज जे काय बच्चू कडू जे काय मराठा आरक्षणासाठी म्हणजे मराठा समाजाला ओबीसीनं कसं आरक्षण मिळेल यासाठी त्यांची धडपड जी आहे ती अख्ख्या सगळ्या ओबीसी समाजानं पाहिले, महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. त्यामुळे ह्या ओबीसी समाजाच्या अन्नात माती कालवण्याचं काम जे आहे ते त्यांनी करू नये अशी आमची विनंती आहे. आणि शेवटी त्यांना त्यांचा राजकीय काय अजेंडा असेल सुद्धा तो करण्यासाठी ते करत असतील, पण मग मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये मात्र ओबीसीच्या मताची अपेक्षा जी आहे ते त्यांनी करू नये. अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही बच्चूकडून आमची विनंती आहे की तुम्ही ह्या गरीब बिचारा ओबीसीच्या आरक्षण जे आहे त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी आपण एकातरी वाक्य बोला ना काय. आणि जर बोलताय तर शांत राहा, पण असं उघडपणे ओबीसीच्या आरक्षणाचे सत्यानाश करण्यासाठी तुम्ही जर हे करत असाल तर आम्ही नक्कीच त्याला आम्ही विरोध करू. आणि ह्या भूमिकेला आमचा बच्चू कडूंच्या ह्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. त्याने अजून सुद्धा भूमिका बदलावी अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही म्हणता की हे ओबीसींचे मेळावे आहेत, मात्र ओबीसींचे जे प्रमुख नेते आहेत समजा छगनजी भुजबळ असतील ते धाराशिवला समजा येणार नाही आहेत. मग हे वंचितचे नेतृत्व करताय आणि कुठेतरी हे माध्यमातून वंचितची पेरणी आहे किंवा लोकसभेची तुम्ही चाचपणी करताय असा एक सूर आहे. नाही, असा हे कुठला राजकीय अजेंडा घेऊन मेळावे नाहीत. आमचे हे मेळावे जे सुरू आहे ते याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या हक्काची जाणीव जी आहे ती या सगळ्या समाजाला करून देणे हा मुख्य हेतू आहे. त्याच्यामध्ये काही नेते येतात, काही नेते येत नाहीत, पण मेळावे होतच राहत आहेत. भुजबळ साहेब हे स्वतः सरकारमध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्या सरकारी काही अडचणी असतील म्हणून 1-2 मेळावे ते नाही म्हणून काही फरक पडत नाही आहे. आणि हा मेळावे आम्ही सगळे मिळून मेळावे करत आहेत. या ठिकाणी प्रकाश आंबेडकरजी या ठिकाणी आम्ही त्यांना बोलवलं याच्या संयोजकांनी. आणि त्या ठिकाणी दलित समाज जो आहे तो जर या चळवळीशी अटॅच होत असेल तर गावागावामध्ये एक मोठं पाठबळ जे आहे ते या चळवळीला मिळणार आहे. म्हणून संयोजकांनी प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा दिलेले आहे. आणि प्रकाश आंबेडकर जे आहेत ते स्वर्गीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, रक्ताचे त्यांचे नातेवाईक आहेत, ते विचाराचे सुद्धा ते वारसदार आहेत. आणि त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की हे जे आरक्षण ओबीसीचं आम्हाला दिलेलं आहे ते घटनेच्या 340व्या कलमानुसार आम्हाला दिलेलं आहे, बाबासाहेबांनी दिलेलं आहे, त्या धोक्यात आलेल्या आहे. त्यामुळे त्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी सुद्धा बाबासाहेबांचे वारसदार म्हणून आम्हाला मदत केली पाहिजे किंवा त्यांनी ती भूमिका घेणं आवश्यक आहे अशी आमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. मगाशी प्रकाशजी आंबेडकर असं म्हटलं किंवा जरांगेंनी